नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषी मार्गदर्शक लौकिक पाटील. 100 दिवस 100 औषधे दिवस आज आपला 31वा. आज आपण गर्डा केमिकलचं हमला 550 या प्रोडक्ट विषयी माहिती घेणार आहे. यामध्ये आपल्याला दोन घटक पाहायला भेटतात. हे दोन घटक कोणते तर क्लोरोक्लोरिफॉस 50%, सायपरमेथ्रिन 5% EC फॉर्म्युलेशनमध्ये हे दोन घटक पाहायला भेटतात. हे दोन घटक कोणत्या पद्धतीने काम करतात त्याविषयी आज आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊ. आपला जो पहिला घटक आहे क्लोरोक्लोरिफॉस, हे एक कॉन्टॅक्ट इन्सेक्टिसाइड आहे. त्याचबरोबर आपल्याला याच्यामध्ये स्टोमॅक ॲक्शन पाहायला भेटते. त्याचनंतर आपल्याला याच्यामध्ये फिमिगेट ॲक्शन पाहायला भेटते. फिमिगेट ॲक्शन म्हणजे काय? स्प्रे केल्यानंतर एक प्रकारचा गॅस बाहेर निघतो. तो जो गॅस असतो तो गॅस त्या कीटकांच्या श्वसनाद्वारे आतमध्ये जातो. श्वसनाद्वारे आतमध्ये गेल्यानंतर ते कीटक पूर्णपणे पॅरलाइज होतात आणि मरण पावतात. याच्यामुळे आपल्याला चांगल्या प्रकारचा रिपोर्ट या घटकामुळे पाहायला भेटतो. तसंच आपला जो पुढचा घटक आहे तो सायपरमेथ्रिन ही एक कॉन्टॅक्ट इन्सेक्टिसाइड आहे. त्याचबरोबर हे एक नर्वस सिस्टमवर अटॅक करून जे काही कीटक असेल, आळी असेल, त्यांना पॅरलाइज करून त्यांना मारण्याचं काम हे घटक करतं. याचा आपल्याला चांगल्या पद्धतीने रिपोर्ट पाहायला भेटतो. तसंच हे मॉलिक्यूल कोणत्या पद्धतीने कोणत्या पिकावर कोणत्या कीटकावर नियंत्रण पाहायला भेटतं त्याविषयी आज आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊ. जे काही भाजीपाला पिके असतील, वेलवर्गीय पिके असतील, फळ पिके असतील, पालेभाज्या पिके असतील, इत्यादी पिकांवर आपण याचा फवारणी करू शकतो. त्याचबरोबर आपल्याला कोणकोणते कीटक दिसून आले तर आपण याची फवारणी करायची तर ॲपिड्स म्हणजे मावा, तसंच थ्रिप्स म्हणजे फुलकिडे, त्याचबरोबर जसेड म्हणजे तुडतुडे, त्याचबरोबर अमेरिकन बुलवर्म म्हणजेच अमेरिकन बोंडआळी, त्याचबरोबर पिंक बुलवर्म म्हणजे गुलाबी बोंडआळी, त्याचबरोबर स्पॉटेड बुलवर्म म्हणजे टिक्का बोंडआळी, त्याचबरोबर आर्मीवार्म म्हणजे लष्करी आळी, त्याचबरोबर स्टिंबोरर म्हणजे काय? खोडकिरा. लिप फोल्डर म्हणजे काय? पाणी गुंडाळणारी आळी. त्याचबरोबर व्हाईट फ्लाय म्हणजे काय? पांढरी माशी. त्याचबरोबर फ्रूट अँड शूट बेरोर म्हणजे काय? शेंडा व फळ पोकरणारी आळी. त्याचबरोबर डायमंड बॅक मॉथ म्हणजेच पाकोळी इत्यादी कीटक दिसून आले तर आपण याची फवारणी करायची. तसेच याची फवारणी करत असताना जे काही पिकं असतील फ्लावरिंग स्टेजला असतील, शक्यतो याची फवारणी फ्लावरिंग स्टेजला करू नये. तसेच आपल्याला कार्यकाळविषयी बोलायचं ठरलं तर याचा कार्यकाळ आपल्याला 12 ते 15 दिवसाचा आपल्याला कार्यकाळ पाहायला भेटतो. तसंच याचं प्रमाणाविषयी बोलायचं ठरलं तर 1 लिटर पाण्यासाठी 1.25 ml असं याचं प्रमाण आहे. तसंच हे प्रोडक्ट तुम्हाला मार्केटमध्ये 100 ml, 250 ml, 500 ml आणि 1 लिटर या पॅकिंगमध्ये अवेलेबल होईल. धन्यवाद मित्रांनो.